हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व असलेल्या श्रावण मासाला प्रारंभ झालाय। आज श्रावणातला पहिला सोमवार। या श्रावणी सोमवार निमित्त आज नाशिकमधील शिव मंदिरे भाविकांनी गजबजली। पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं। हर हर महादेवच्या जयघोषामुळे वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून आले। याबाबत अधिक माहिती कपालेश्वर मंदिरातील पुजारी यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। नमस्कार, मी आनंद कुलकर्णी। आज पहाटे श्रावण मासारंभ तसेच प्रथम श्रावणी सोमवार निमित्त आज देवाचा रुद्राभिषेक अभिषेक नित्यपूजा करण्यात आलेले असून कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तसेच सर्व ब्रह्मवृंद गुरव तसेच कपालेश्वर शिवतांडव तसेच सर्व सेवेकरी भक्त यांच्या मार्फत पोलीस प्रशासन असतील तसेच तुम्ही बघत आहात सकाळपासून गर्दी चालू आहे। तसेच थोड्या वेळामध्ये 3 वाजता देवाचा पंचमुखीचा मुखवटा असतो तो येणार आहे। त्याचप्रमाणे 4 वाजता आपली प्रथम सोमवार निमित्त पालखी सोहळा आहे। तो पालखी सोहळा 4 ते 8 वाजेपर्यंत होईल। संध्याकाळी 8 वाजता रामकुंडावरती देवाचा अभिषेक होईल। त्यानंतर शृंगार व त्यानंतर आरती तसेच सर्व भाविक आणि भक्तांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर उघडं असेल याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी। तसेच सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। महादेव। कपालेश्वर भगवान की जय। हत्तेने क्षीण झाला त्रिभुवनी फिरला तो कपाटील बाला। नाना तीर्थासी गेला परी अघन चुके व्यर्थ कष्टीत झाला। अंते गोदेसी आला तदुपरी अरुणा संगमे शुद्ध झाला। स्नाने दाने निवाला अनुभव घडला या कपालेश्वराला। अतिप्राचीन पंचवटीमध्ये श्री कपालेश्वर महादेव देवस्थान गंगा गोदावरीच्या काठावरती हे वसलेलं असलेलं महादेवांचं मंदिर आहे। या ठिकाणी पहाटे 4 वाजल्यापासून सगळ्या लोकांची भक्तांची रीग लागलेली आहे। प्रत्येकाचे अभिषेक देवाचं याप्रमाणे सकाळी जे पहाटे 5 वाजता गुरुवांचे असते तिथे पुजाऱ्यांचे असते इथून पूजन होतं आणि सगळ्या भक्तांसाठी हे मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी खुलं होतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्तासुद्धा मंदिरामध्ये अभिषेक आणि पूजा चालू आहे। दुपारी 3 वाजता पंचमुखी महादेवांची पालखीची पूजा आणि हे सगळं सुरू होतं। त्याकरता वैद्य फॅमिली ट्रस्टकडनं दुपारी 3 वाजता आता इथे देवांचे भगवंत इथे आता पंचमुखी महादेव येतील। 4 वाजता बरोबर पालखीचा सोहळा इथून सुरू होतो। पंचवटीतून मालवीय चौकामार्गे सरदार चौकामार्गे गंगेवरती रामकुंडावरती या पंचमुखी महादेवांना महाअभिषेक असतो। 9 तिथे संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत इथे महापूजा होते आणि मग ती पूजा झाल्यानंतर परत पालखीमध्ये देव विराजमान होतात आणि मंदिरामध्ये येतात। 9:30 वाजता ते 6 वाजता मंदिरामध्ये आरती महाआरती होते आणि त्यानंतर परत रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्या मंदिरामध्ये सगळ्या भक्तांसाठी हे मंदिर आहे दर्शनासाठी खुलं असतं। अशा प्रकारे महाप्रमाणे 4 सोमवार 5 सोमवार यावेळेला श्रावणामध्ये आलेले आहेत। आजचा पहिला श्रावण सुरुवात आहे। याच्यामध्ये पहिला सोमवार आहे आणि शिवमुखामध्ये याच्यामध्ये शिवमुठ जी आहे ही तांदूळ सांगितलेली आहे आणि याप्रमाणे भगवंताचं दर्शन आणि प्रदक्षिणा याप्रमाणे केले भक्त केले असता प्रसन्न होतात। कपालेश्वर भगवान की जय। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।